की नवीन पिढीला प्रेरणा घेण्यासारखं काय, की काँग्रेस पक्षाचा विचार असेल आणि काँग्रेस पक्षाची निष्ठा काय असावी ही अनेक वेळेस आम्ही साहेबांकडून ऐकली, पण अनुभवली ती PN पाटलां साहेबांच्या स्वभावातून आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला ती जवळून बघता आली। कैलासवासी PN पाटील साहेबांच्या आजच्या अंतिम दर्शनासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित झालेले आहोत। खऱ्या अर्थानं अजूनही विश्वास होत नाही की ते आपल्यामधून अचानक असे निघून गेले। परवाच त्यांची हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते ऍडमिट झाले, जेव्हा बातमी आम्हाला कळाली, आम्ही सर्वजण हीच प्रार्थना करत होतो की ते हा आजारातून लवकर बरे होतील आणि परत आपल्या लोकांसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी परत त्याच जिद्दीनं जोमानीनं कामाला लागतील। आणि प्रसंग आमच्या कुटुंबात त्यांच्या आमच्या डोळ्यासमोर आहेत। लहानपणी साहेबांसोबत त्यांना अनेक वेळेस आम्ही बघितलं, पाहिलं, अनुभवलं, पण खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये सदस्य जेव्हा 19ला मी गेलो त्यावेळेस PN पाटलांची जवळून त्यांची कारकीर्द, त्यांचा स्वभाव, आपल्या लोकांसाठी, आपल्या जिल्ह्यासाठी पक्षावर असलेली त्यांची निष्ठा ही सगळी जवळून अनुभवता आली आणि कुठल्याही अडचणीला कसं सामोरे जावं ह्याचेही धडे आम्हाला त्यांच्याकडून विधिमंडळामध्ये असेल त्यांच्यासोबत जवळपास काम करत असताना आम्हाला अनेक वेळेस असे प्रसंग आले। कारण की ह्या ज्या परिस्थितीमधून सध्याचं सगळं वातावरण चालू आहे याचा उल्लेख सर्वच मान्यवरांनी इथं केला की नवीन पिढीला प्रेरणा घेण्यासारखं काय, की काँग्रेस पक्षाचा विचार असेल आणि काँग्रेस पक्षाची निष्ठा काय असावी ही अनेक वेळेस आम्ही साहेबांकडून ऐकली, पण अनुभवली ती PN पाटलां साहेबांच्या स्वभावातून आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला ती जवळून बघता आली। आज त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर PN पाटलांचं जेवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं तेवढं आमच्या देशमुख कुटुंबावरही ते डोंगर कोसळलेलं आहे। मी हेच इथं नमूद करायला आपल्या समेत आपल्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आलोय। आज एकही असा दिवस जात नव्हता की विधिमंडळामध्ये किंवा कधी जरी PN पाटलांची भेट झाली तर ते साहेबांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नव्हते आणि आज असं वाटतं की आज ते आपल्यातून निघून गेले, पण आज आपल्या साहेबांसोबत ते वर आहेत आणि ते दोघं जण आपल्या सर्वांना वरून हेच आशीर्वाद देत असतील की येणाऱ्या काळामध्ये देखील आपण सर्वजण नीट राहावं। आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची जी शिकवण आपल्या सर्वांना मिळालेली आहे त्या शिकवणीला आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुपालन करून आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये लोकांच्या विकासासाठी, हितासाठी काम करत राहावं, झटत राहावं, एवढीच आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। देशमुख कुटुंबीय असेल, लातूरचा मांजरा परिवार असेल, आम्ही सर्व तरुण मंडळी असो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। कुटुंबाला या दुःखातून जाण्यासाठी ईश्वर शक्ती द्यावं एवढीच प्रार्थना करतो। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।